हे बघा प्रत्येक आरोप खोटा आहे असं म्हणणं सोपं असतं, पण पुरावे ते बोलतात. आता आम्ही जे काही म्हणणं मांडलेलं आहे त्या संदर्भातले पुरावे आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोतच. पण त्याआधी मला सगळ्या रामावतीकरांना एक सांगायचंय का, बघा विचार करा का ज्या तुमच्या वहिनी साहेबांना तुम्ही भावी उमेदवार म्हणून बघतात त्यांचा भूतकाळ त्यांच्या वर्तमान काळात डोकावतोय. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य काय आहे तर समाजापुढं प्रश्न मांडणं, आणि आम्ही तेच तर करतोय. यांचा प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे का तुम्ही वैदेहीना आमची सून म्हणून नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघा. नाही, कारण कसं आहे का निवडणूक, मी तुम्हाला सांगते का निवडणूक ही नात्यांवर नाही विश्वासावर चालते. आणि प्रत्येक मतदारानं मतपेटीवर निर्णय घेताना तो भावनांवर नाही तथ्यांवर घ्यायचा असतो. आणि तथ्य काय आहे? मंडळी आता म्हणजे बघा ना, यांचा भूतकाळ म्हणजे तुम्हाला काळी भासणार आहे. सुमित्रावांना वचन, लग्न नंतर सगळं. पण मंडळी हे खरं आहे की यांनी आमच्या तेज प्रतापांना फसवलंय. खूप ऐकून घेतलं आता बस. कसं आहे ना, कुठल्याही स्त्रीला बदनाम करायचं असेल तर सर्वात सोपा पर्याय असतो तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करणे. आज इथे हेच केलं जात आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे सर्व माईसाहेबांनी केलंय का? आणि हा सर्व माईसाहेबांचा राजकीय कट आहे? हो, हेच म्हणायचं आहे मला. मी त्यांचा जमीन घोटाळा उघड केला, त्यावर त्यांना काहीच बोलायचं नाहीये म्हणून त्याच्यावरनं विषय भरकटावा म्हणून माझ्या सन्मानावर उतरल्यात त्या. खोटे पुरावे गोळा केले, खोटा माणूस उभा केला. हा सगळा माझ्या विरुद्ध रचला जाणारा एक कट आहे. चांगलंय चांगलंय चांगलंय. काय असं आहे तर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का आम्ही खोटे पुरावे सादर केलेले आहेत? पण मग आम्ही काय म्हणावं? नाही, मागे तुम्ही जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आमच्या विरोधात पुरावे सादर केलेले होते, तर ते सगळे पुरावे तुम्ही पण मॅनेज केले होते का काय? असं म्हणू शकतो का? नाही, पण आम्ही म्हणलो नाही, कारण आम्ही सत्य सांगतो. लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या. माई साहेब मक्तेदार
यांच्यावर केलेले सगळे आरोप खरे आहेत. हे सिद्ध करण्यासाठी मी जे काही खरे आणि अधिकृत पुरावे गोळा केले होते ना